सोसायटी स्वतःची एक अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन सिस्टीम तयार करू शकते. त्याला आपण एडीआर म्हणतो. अच्छा. अनेक ठिकाणी सुप्रीम कोर्टने स्वतः सांगितलंय, सारखं कोर्ट कचेरीत भांडू नका. कोर्टाकडे एवढ्या केसेस येतात. हो. आम्हाला इतक्या 80,000 केसेस पेंडिंग येतात. तर त्याला वेळ नाही आम्हाला. तुम्ही छोटं-छोटं कुत्रा भुंकतो, आमच्या दारासमोर चप्पल लावतात. त्यामुळे सगळ्यात महाराष्ट्रात 1,20,000 हाऊसिंग सोसायटी आहेत. त्या 1,20,000 हाऊसिंग सोसायटीच्या तक्रारीची दखल घेता सहकार खातं संपून जातं. त्यामुळं आणि तक्रारी अशाच आहेत. हो. काही विशेष काही सिरियस हो. तक्रार नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की प्रत्येक सोसायटीने स्वतःची एडीआर सिस्टीम करावी. 3 लोकांना क्वासी ज्युडिशियलचे अधिकार द्यावेत. 3 लोकं, 2 लोकं आणि ते ओके. बायलॉजमध्ये असावे. हं. बायलॉजमध्ये मग एक वकील असेल, हे एक असेल आणि त्या लोकांपुढे तुम्हाला पहिली रेमेडी ती एडीआर सिस्टीम. अच्छा. मग तिथं तुम्हाला न्याय मिळाला नाही, तर मग डीडीआर, सहकार खात्याचे अधिकारी, तिथं नाही मिळालं तर सहकार न्यायालय. हे सगळे स्टेप बाय स्टेप, मग हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, हे सगळे स्टेप बाय स्टेप येतात. पण प्रत्येक सोसायटीने जर स्वतःची एक एडीआर सिस्टीम केली हं. आणि थर्ड पार्टी त्यामध्ये एक चांगले वकील असतील, चार्टर्ड अकाउंटंट, चांगले समाजातले चांगली लोकं नेमली, बरोबर. तर या डिस्प्यूट तिथंच क्लिअर होईल. कोर्ट कचेरीमध्ये जाणार नाही, सहकार खात्याकडं जास्त तक्रारी जाणार नाहीत, ते जास्त छान होईल.